स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज मी अस्तरच्या ब्लाऊजची कटिंग कशा पद्धतीने करते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर इथे मी साडीचं ब्लाऊज पीस काढून अस्तर वगैरे घेऊन त्याची इस्त्री वगैरे करून घेतली आहे आणि असे पॅटर्न माझ्याकडे सर्व साईजचे पॅटर्न वगैरे आहेत। तर हा ब्लाऊज माझाच आहे कारण त्याचीच मी इथे कटिंग वगैरे करून घेणार आहे। तर पहिल्यांदा मी सर्व म्हणजे ब्लाऊज पीस आणि अस्तरची कटिंग म्हणजे इस्त्री वगैरे करून घेतली। तर इस्त्री वगैरे करून घेतली का आपल्याला ड्रॉ करायला किंवा कटिंग करायला सोपे जाते। तर इथे मी ते पॅटर्न वगैरे घेतले आहेत। त्याच्यानंतर मी इथे पहिल्यांदा पाठीमागच्या भागाची कटिंग करणार आहे म्हणजे ड्रॉ करून घेते पहिल्यांदा। तर मी पहिल्यांदा पाठीमागच्या भागाची म्हणजे पाठीमागे जे असतो तर त्याची उंची वगैरे घेतली। तर माझा ब्लाऊजचं 13 इंच होता तर मी 1 इंच एक्स्ट्रा घेतला। 1 इंच आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचं आहे। तर इथे मी 14 इंच पाठीमागचा उंची घेतली आणि 5चे शोल्डर घेतले। त्याच्यानंतर 5.5चा मुंडा घेतला तर ते मी तुम्हाला जवळून दाखवलं। त्याच्यानंतर मी घडी घेतली छातीची। तर 32 इंच असल्यामुळे याची घडी येते म्हणजे छातीची घडी येते 8 इंच। त्याच्यानंतर मी 1.5 इंच शिलाई मार्जिंगसाठी घेतला आणि खालून 6.5 इंच कमरेचं माप घेतलं। 1 इंच आपले पाठीमागचे टक्स असतात त्याच्यासाठी घेतला आणि 1.5 इंच शिलाई मार्जिंगसाठी घेतला। तर ते इथे काही शूट झालं नाही तर ते मी आता डायरेक्ट ड्रॉ केलेला तुम्हाला दाखवेल। तर सर्व आता मी हे माप घेऊन केलेलं आहे ते इथे ड्रॉ वगैरे करून घेते आणि इथे दाखवते अशा प्रकारे मी ड्रॉ वगैरे करून घेतला आहे। आणि मुंडा म्हणजे जो आपल्याला शेप द्यायचा आहे तर तो मी नंतर पुढे तुम्हाला दाखविलच कशा प्रकारे शेप दिला आहे तो। त्याच्यानंतर मग मी इथे लगेचच लांबाई बनवायची होती। तर लांबाईसाठी मी इथे माप वगैरे घेऊन ठेवला कारण अस्तरवरनं आपल्याला खूप असं ॲडजस्ट करून घ्यावं लागतं आहे। त्याच्यानंतर मी हा समोरच्या भागाचा पॅटर्न आहे तो अस्तरवर ठेवून त्याच्यानंतर कटोरी वगैरे ठेवून ॲडजस्ट करून घेतला बसते की नाही आणि व्यवस्थित बसून वगैरे घेतली आणि चॉकने मग ती ड्रॉ वगैरे करून घेतली। त्याच्यानंतर मी लगेचच बाजूला इकडे योगपट्टी पण अंदाजे आपण करू शकतो ब्लाऊजचे माप घेऊन। तर इथे मी योगपट्टीचं पण माप घेत आहे आणि योगपट्टी पण ड्रॉ करून घेत आहे। त्याच्यानंतर माझ्याकडे बाहीचं पण म्हणजे असे पॅटर्न वगैरे आहे तर तोच मी इथे म्हणजे अस्तरवर ठेवणार आहे आणि बाहीची वगैरे ड्रॉ वगैरे करून घेणार आहे। तर आता मी सर्व हे करून घेत आहे मग पुढे तुम्हाला मी दाखवते कशा प्रकारे ड्रॉ वगैरे करून घेतला आहे। तर अशा प्रकारे मी सर्व ब्लाऊजचं माप घेऊन मस्त अशी ड्रॉ वगैरे करून घेतले आहे म्हणजे चॉकने ते ड्रॉइंग वगैरे करून घेतले आहे। त्याच्यानंतर मग मी आता हे सर्व कटिंग वगैरे करून घेणार आहे। तर इथे पाहू शकता मी पाठीमागचा मुंडा माझा ड्रॉ करायचा राहिला होता तर मी ते 1.5 इंच घेतला आणि गोल शेप देऊन घेतला आहे पाठीमागचा मुंडा वगैरे आणि आता हे मी कटिंग करून घेत आहे। तर इथे मी पाठीमागच्या गळ्याची ड्रॉ करून घेत आहे। तर इथे मी शोल्डरची म्हणजे गळ्याचं माप घेतलं आहे 2 इंच आणि खालनं 10.5 इंच असा गळ्याचा माप पाठीमागचा गळा घेतला आहे। तर इथे मी 10.5 वर ड्रॉ केला। त्याच्यानंतर मी इथे 3 इंच घेतला खाली, वरून 2 इंच आणि खालनं 3 इंच घेतला आणि ते पण पट्टीने जोडून घेतला आणि मग त्याला मी ते गोलच शेप देणार आहे कारण मी ह्या ब्लाऊजवर आरी वर्क करणार आहे म्हणून मी गोलच शेप दिला। तर बघा तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही असा शेप देऊ शकता। तर इथे मी असा गोल शेप दिला आहे आणि आता हे मी कटिंग करून घेत आहे। तर इथे पाहू शकता मी ब्लाऊज अस्तरचं पूर्ण कटिंग वगैरे करून घेतले आहे। तर पहिल्यांदा हात कटिंग करून घेतले, त्याच्यानंतर मी योगपट्टी पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग तर अशा प्रकारे मी त्याची कटिंग वगैरे करून घेतली आहे। आणि हेच आपण कटिंग करून घेतलेला आहे ना अस्तर तोच आपल्याला ब्लाऊज पिसावर ठेवून त्याची कटिंग करून घ्यायची आहे। इथे
इथे मी ब्लाऊज पिसावर ठेवून त्याची पण म्हणजे कटिंग वगैरे करून घेतली। तर अशा प्रकारे मी कटिंग वगैरे करून घेतली। तर कशी वाटली माझे ब्लाऊजची कटिंग ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय। श्री स्वामी समर्थ।